गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही मे महिना आहे तर त्यातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे किंवा प्रश्नावली या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि इतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करायला कमेंट नक्की करा. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, मे 2025 प्रश्न क्रमांक पहिला, योग्य पर्याय निवडा. एकूण गुण 5. तर पहिला प्रश्न बघा, कोणत्या समूहातील महिलांवर हिंसाचार होण्याची शक्यता जास्त असते? तर अनाथ मुली किंवा एकट्या पालकासोबत राहणारी मुलगी, दारुड्या पतीची पत्नी, वृद्ध किंवा आजारी महिला, वरील सर्व. तर याचं उत्तर वरील सर्व असणार आहे. खालीलपैकी कोणता साप विषारी आहे? तर नाग, घोणस, मण्यार व वरील सर्व. तर घोणस हा सर्वात जास्त विषारी साप आहे. साप चावल्यास खालील कुठली लस दिली गेली पाहिजे? तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, श्वानदंश झाल्यास आशांनी काय करावे? जखम साबणाने स्वच्छ धुवून घ्यावी, स्वच्छ पाण्याने जखमेवर पाण्याची धार लावावी, वरील 1 व 2 दोन्ही करावे, काहीच करू नये. तर हे जे काही पहिला 1 आणि दुसरा पर्याय आहे तर ते आपण आशा या नात्यांनी केलं पाहिजे. तर ग्रामीण आरोग्य स्वच्छता व पोषण समितीमध्ये खालील व्यक्ती सदस्य नसतात. तर सरपंच, आशा, आरोग्य सेविका हे सर्व सदस्य असतात, त्यामुळे नसतात असं विचारलेलं आहे. म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर वैद्यकीय अधिकारी असं येणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. तर या जोड्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रश्न ह्या महिन्यामध्ये आलेले आहेत. तर महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या काही घटना खाली दिल्या आहेत. तर त्यातील लैंगिक अत्याचाराच्या घटनांपुढे होय, इतरांपुढे नाही असे लिहा. तर जे काही लैंगिक अत्याचार आहे की नाही, तर आपल्याला या ठिकाणी होय किंवा नाही लिहायचं आहे. तर पाठलाग करणे हा लैंगिक अत्याचार होय. पत्नीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे हा देखील लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे. महिलांना काम करू न देणे हे मात्र याचं उत्तर नाही येणार आहे. छेड काढणे होय. मुलींचे अश्लील व्हिडिओ काढणे याचं देखील उत्तर आपलं होय असणार आहे. त्यानंतर यापुढील माहिती बघा. तर वेश्या व्यवसायासाठी मुलींची विक्री करणे हे देखील लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे. त्यानंतर बलात्कार हे देखील लैंगिक अत्याचार आहे. पत्नीकडून हुंड्याची मागणी हा लैंगिक अत्याचार नाही. थोबाडीत मारणे हा देखील नाही. जेवण न देणे हा देखील नाही. तर त्यापुढील प्रश्न क्रमांक 3 बघा, चुकी बरोबर पर्याय निवडा. एकूण गुण 5. पत्नीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध हा एक प्रकारचा हिंसाचार आहे. तर हे बरोबर असणार आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा परिणाम केवळ गरीब महिलांवर होतो हे मात्र चूक आहे. कुठल्याही प्रकारच्या महिलांवरती हा अत्याचार किंवा हिंसाचार होऊ शकतो. पितृसत्ताक पद्धतीमध्ये महिलांचा अपमान सामाजिक हिंसाचाराचे मूळ कारण आहे. हे मात्र 100% बरोबर असणार आहे. पुरुष आणि महिलांना समान कार्यासाठी समान वेतन दिले गेले पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. केवळ पुरुषांद्वारे महिलांवर हिंसाचार केला जातो हे मात्र चूक आहे. महिला देखील महिलांवरती हिंसाचार करतात. तर त्यापुढील प्रश्न बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. आपल्या समाजात पुरुष आणि महिला यांच्यामध्ये सर्वाधिक भेदभाव कोणामध्ये होतो? तर याचं उत्तर महिला असणार आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे प्रकार शारीरिक, लैंगिक, आर्थिक आणि मानसिक हे महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचे प्रकार आहेत. आशांनी महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराची चर्चा कुठे करावी? तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महिलांवरती जे काही अत्याचार होतात किंवा हिंसाचार होतात तर त्याची चर्चा महिलांनी आशांनी ग्रामीण आरोग्य, स्वच्छता आणि पोषण समिती व महिला गटात केली पाहिजे. पिसाळलेल्या जनावरांची दहशत झाल्यास कोणती लस देतात? तर रॅबिपूर. आणि सर्पदंशावरील लसीचं नाव ASV म्हणजे अँटी स्नेक व्हेनम असे आहे. यापुढील जे काही प्रश्न आहेत तर ते पुढील व्हिडिओमध्ये येणार आहेत. तो देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.